कोणीतरी केलेलं असतं आणि ते गाजलेलं असतं, त्याचं खूप कौतुक झालेलं असतं आणि ते नाटक जेव्हा काही वर्षांनी आपण करतो तेव्हा वेगळ्या प्रकारचं दडपण असतं. नट काय करत असतो की आयुष्यभर तो जे पाहतो ते तो त्याच्या कामात वापरतो, पण ते इतके छान गप्पा मारतात हो. आणि इतकी मजा करत खूप टेर खेचतात त्या, खूप जास्त. हो. म्हणजे त्यातले संवाद, त्यातले वादविवाद हे खूप तुमच्या जवळचे आहेत असं तुम्हाला 100% वाटेल. मराठी रंगभूमी खरंच खूप चांगल्या पद्धतीने बहरत आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने मराठी रंगभूमीवर येणारं प्रत्येक नाटक हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे आणि या सगळ्याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे प्रत्येक मराठी नाटकाच्या बाहेर खिडकीला लागणारा हाऊसफुलचं बोर्ड आणि असाच एक हाऊसफुलचा बोर्ड एका नव्या कोरा नाटकाला सुद्धा लागणार आहे. नाटकाचा एक नवीन संच आपल्यासमोर येणार आहे. अजित भुरे दिग्दर्शित काटकोन त्रिकोण नाटक आपल्या भेटीला येणार आहे. त्यात नाटकातली एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. भूमितीची प्राध्यापिका, भूमिती म्हणजे गणिताची प्राध्यापिका माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत प्रियंका आहे. प्रियंका, सगळ्यात आधी कसं मॅनेज करतेस मालिकेचं डेली शूटिंग, नाटकाची प्रॅक्टिस आणि 2 तारखेला नाटकाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग असणार आहे, तो सुद्धा बालगंधर्व पुण्यामध्ये. कशी तारांबळ सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पावसाचा जो खेळ सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील? ते तारांबळ काय माझीच नाही चालू आहे, ती बिचारा माझ्या नाटकाच्या टीमची पण चालू आहे आणि सिरियलच्या टीमची पण चालू बरोबर आहे. बरोबर. सिरियलची टीम माझ्यासाठी नाईट करते, हे माझ्यासाठी डे डे करते. करतात आहेत. बरं, हा म्हणजे झोप होते की नाही होते झोप? नाही होत म्हणजे साधारण माझा चेहरा बघून कोणालाही कळेल की मी 2 दिवस झोपले बरोबर नाहीये. पण बरोबर. एनी विषय, ह्याच्यात एक वेगळी मजा असते असं मला वाटतं की आपल्याकडे सतत काम असणं आणि आपण त्या कामामुळे बिझी असणं. बरोबर. तर ही फेज मी आत्ता एन्जॉय करते. नक्कीच. बरं, तर जसं मी सुरुवातीला बोललो की काटकोन त्रिकोण ह्याच्या आधी सुद्धा आलेलं एक नवीन संच घेऊन तुम्ही येताय. ह्याच्या आधीच्या कलाकारांनी काटकोन त्रिकोण हे प्रत्येक प्रेक्षकांच्या घरामध्ये पोहोचवलं होतं. मनामनामध्ये ती छाप आहे. नवीन संच येतो तुमचा, किती एक्साइटमेंट आहे एक अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा किती उत्सुक आहेस की येस 2 तारखेला एक प्रेक्षक म्हणून मला माझंच काम बघायचं, काय सांगशील? स्पेशली जेव्हा आपण एक पुनर्जीवित नाटक करतो किंवा एक कोणीतरी केलेलं असतं आणि ते गाजलेलं असतं, त्याचं खूप कौतुक झालेलं असतं आणि ते नाटक जेव्हा काही वर्षांनी आपण करतो तेव्हा वेगळ्या प्रकारचं दडपण असतं. कारण बरोबर. अजूनही असा खूप आपला ऑडियन्स असणार आहे ज्यांनी पाहिलंय ते नाटक. त्यामुळे स्वाभाविकरित्या नाटक म्हणून आमच्या वैयक्तिक कामांचं एक जजमेंट होणार, बरोबर. एक कम्पॅरिझन होणार, जे कोणीही करतं, हो. म्हणजे त्याला काही हे नाही. तर त्याचं एक वेगळं दडपण आहे. कदाचित हे जर आधी आलेलं नसतं तर आज जे आम्ही उभं करतोय तेच फ्रेशली त्यांनी बरोबर, तोच accept पहिला संच केलं असता. असतं. हो. हां. पण आत्ता आमच्यावरती थोडी जास्त जबाबदारी आहे. एकतर नाटक खूप सुंदर आहे, छान लिहिलेलं आहे. अजित सरांनी खूप छान बांधणी केली आहे बरोबर. त्याची. आणि हे नाटक म्हणजे जितकं म्हणजे अजित सर पण खूप प्रामाणिकपणे हे म्हणतात की त्यांच्यासाठी पण हे खूप चॅलेंजिंग आहे, कारण त्यांनाही काही अंशी जज केलं जाणार आहे बरोबर आमच्यासोबत. बरोबर. सो आमच्या तिघांबरोबर तेही बऱ्यापैकी असे आहेत की आपण जे करतोय ते लोकांना आवडेल की नाही. आणि ह्याचं सतत एक आमचं एक परीक्षण आमच्याकडे पण सुरू आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडे जाऊन आपण गोष्टी एक्सप्लोअर करायला हव्यात. अगदीच. एक भूमिका वेगवेगळ्या वेगवेगळे काय माणसं वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात. कारण म्हणजे हे मलाही माहित होतं आणि शरद सर पण एकदा खूप छान म्हणाले की नट काय करत असतो की आयुष्यभर तो जे पाहतो ते तो त्याच्या कामात वापरतो. त्यामुळे जितकं आपण आजूबाजूला अनुभवू पाहू ते आपण आपल्या कामात टाकणार बरोबर. आणि होय होय. त्यानुसार आपण एक्सप्लोअर करणार. हो. सो मला असं वाटतं की हीच गंमत आहे की एक पात्र 4 वेगळ्या स्त्रिया वेगळ्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकतात, वेगळ्या बरोबर. प्रकारे त्याला घेऊ शकतात, बरोबर. समजून घेऊ शकतात आणि ते प्रत्यक्षात आणू शकतात. सो कोणाचं बरोबर कोणाचं चूक असं काही नाहीये. जे बऱ्यापैकी त्या लिखाणाच्या आणि त्या नाटकाच्या संहितेच्या जवळ जाणारं असेल ते सर्वोत्तम मानलं जातं. नक्कीच नक्कीच. त्यामुळे मी ते पाहिलंही नव्हतं आधीचं, त्याच्यामुळे मला माहिती नाही की ते कसं व्हायचं परफॉर्म किंवा काय, फक्त कौतुक ऐकलं होतं. सो आत्ता मी ह्या नाटकाला एका नव्या दृष्टीने पाहते आहे, जी माझी दृष्टी आहे बरोबर. प्रियंका म्हणून. हो. आणि मी तसं एक्सप्लोअर करते. बरं, तू आत्ताच शरद सरांचा विषय काढलास, मला त्याबद्दलच तुला विचारायला आवडेल की एक विद्यापीठ तुमच्यासोबत आहे या नाटकामध्ये, म्हणजे चालतं फिरतं विद्यापीठ आहे. म्हणजे त्या शरद सरांसोबत बसून फक्त गप्पा मारल्या तरी आपल्याला खूप गोष्टी अशा कळतात की अरे हे असं असं होतं, असं झालेलं.
ते विद्यापीठ या नाटकामध्ये तुझे सासरे आहेत आणि आता आम्ही झलक बघितली, खूप कॉन्फिडंट पद्धतीने तुमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू आहे. किती एन्जॉय करतेस की येस, ह्या माझ्या प्रवासामध्ये शरद सरांसारखं एक व्यक्ती, शरद सरांसारखा एक अभिनेता माझ्यासोबत काम करतो, काय सांगशील? मी ग्रेटफुल आहे या गोष्टीला. 100% त्याचं एक दडपण होतं आणि ते आत्ताही आहे. की आपल्याला कायम वाटतं की आपल्याला ज्या माणसाचं काम आवडतं, ज्याचं काम आपण लहान असल्यापासून बघत आलोय, त्या माणसाला आपलं काम आवडायला हवं, हे एक मनात कायम असतं. कदाचित मला असं वाटतं ते दडपण असणं सुद्धा गरजेचं आहे काय प्रमाणात. गरजेचं आहे. आणि कुठलंही म्हणजे मला असं वाटतं की सिनियर कलाकार असोत किंवा नसोत, दडपण हे कामाचं असलंच हवं, असायलाच हवं. कारण त्यामुळे आपण जास्त अलर्ट राहतो आणि बरोबर. जास्त त्याच्याकडे ओपनली पाहतो, फोकस असतो आपण जास्त फोकस्ड प्रमाणात. असतो. सो मला ती गंमत वाटते खरं तर की आहे. पण या प्रवासात मला एकंदरीत कळलं की त्यांचं एक अदरवाईज ते खूप असे स्ट्रॉंग आणि असं वाटतं की हे फार बोलत नसतील कोणाशी किंवा काय, पण ते इतके छान गप्पा मारतात हो. आणि इतकी मजा करत असतात. खूप टेर खेचतात त्या, खूप जास्त. हो. म्हणजे मला असं झालं की काका, आणि इतके निरागस आहेत ना, स्वतःची म्हणजे स्वतः वाक्य विसरले, चूक झाली, लगेच मान्य करतात. आता ही खरं तर आहे ना, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, तर खूपच मोठी गोष्ट आहे. आणि ते काय म्हणतात, मी खोटं बोलत नाही, चुकलो तर चुकलो, बरोबर. बरोबर बोललो तर बरोबर बोललो. हो. सो मला ती गोष्ट त्यांची खूप भावते की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की त्यांनी त्यांच्या चुका एक्सेप्ट करणं. आम्ही त्यांना काही जर सांगितलं की काका ते ना वाक्य असं आलं तर बघा, म्हणजे हां हां असं करून बघतो. आणि त्याचबरोबर ते मला जवळजवळ हात धरून आपण शिकवतो ना एखाद्याला, बरोबर. हे हो. असं घे, तसं घे, तसं कर, असं कर. मग मला इतक्या गोष्टी शिकता आल्या. मी त्या पात्राला ज्या प्रकारे बघत होते त्याच्यात थोडं वेगळ्या प्रकारे पाहायला लागले. 4 गोष्टी नवीन शोधून काढता आल्या, तर मला खूप मजा आली. म्हणजे एकंदरीत असं बोलायला नको की ही प्रियंका तुझ्या कामाची पोचपावती आहे, की तो व्यक्ती तुला धरून आहे की असं करूया तसं करूया, त्यातल्या त्यात ते तुमचं ऐकतात सुद्धा, जे खूप क्वचित होतं. नाही नाही नाही, आता ते खूपच भारी आहेत. म्हणजे मला मी आयुष्यभर ऋणी राहीन अजित क्या बात आहे. सरांसोबत की मी त्यांच्यासोबत जसं अजित सरांसोबत काम केलं तसंच मला आय एम ग्रेटफुल की ही 2 माणसं माझ्या आयुष्यात आली. नक्कीच. एक शरद पोंक्षे आणि एक अजित भोये. नक्कीच. एका बाजूला तुझ्यासोबत सुयश आहे, जो तुझा मित्र आहे, ज्याची कामं आपण आधीपासून बघितली. तुम्ही दोघांनी सुद्धा ह्याच्या आधी खूप कामं केलीत. पण मला तर असं वाटतं की व्यावसायिक रंगभूमीवर फुल फ्लेश तुम्ही पहिल्यांदाच येते, जर मी चुकत नसेल नाही तर. नाही, आम्ही केलंय आधी, पण बरं, असं बरं. एकत्र पहिल्यांदा करतोय. एकत्र एकत्रच पहिल्यांदा हो, करतो मी. हो, हो. ह्याच्या आधी ना आम्ही अजित सरांसोबत गप्पा मारताना त्याने तुझ्याबद्दल एक उल्लेख सांगितलेला की प्रियंकाचं काम मी आधी बघितलं नव्हतं, पण मला या नाटकासाठी पूर्णपणे फ्रेश चेहरा पाहिजे होता, जो मला प्रियंका परफेक्ट दिसली. आणि नंतर ज्या पद्धतीने रंगमंचावरती खेळत होती ना, मला सुद्धा वाटलं की येस, माझी प्रियंकाची निवड ही योग्य आहे. म्हणजे मला असं वाटतं ना, खूप खूप सहज बोलण्यापेक्षा ना, एक ग्रेटफुल असा थॉट आहे की हो. दिग्दर्शक आपल्याबद्दल एवढा मोठा विचार करणं. काटकोन त्रिकोण 2 तारखेला भेटीला येतोय. प्रियंकाच्या दृष्टिकोनातून कलाकार म्हणून सुद्धा आणि अभिनेत्रा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा मला विचारायला आवडेल की नेमका काटकोन त्रिकोण किती भावलेला आहे आणि कसा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काटकोन त्रिकोणची गोष्ट खूप युनिक असली तरी त्यातली पात्र ही तुमच्या आजूबाजूची किंवा तुम्ही आहात असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. त्यातले संवाद, त्यातले वादविवाद हे खूप तुमच्या जवळचे आहेत असं तुम्हाला 100% वाटेल. बरोबर. ते मुलगा, बाप किंवा सासरा, सून, नवरा बायको. बायको, बरोबर. हे सगळे ही जी पात्र जे खेळतायत हे तुमच्या घरातली आहेत. बरोबर. त्यांचेही वाद तेच आहेत जे तुमच्या घरात असतील. फक्त त्यांच्या गोष्टीत असा एक ट्विस्ट येतो ज्यामुळे सगळं अपसाइड डाऊन होतं, सगळं फिरून जातं आणि त्यामुळे ते त्याचं नाटकात रूपांतर झालं. बरं. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी थांबतो, कारण का 2 ऑगस्ट नंतर तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप मजा येणार आहे. तर गोष्टी नव्याने कळतील. 2 ऑगस्टमध्ये पुण्याला प्रयोग असणार आहे. एकदा जाता प्रेक्षकांना आपल्या शुभारंभाच्या प्रयोगाबद्दल सांगावी अशी इच्छा. 2 ऑगस्टला आमच्या नाटकाचा शुभारंभ होतोय. शुभारंभ पुण्यात होतोय बालगंधर्वला 5:30 वाजता. पण त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी दीनानाथला सुद्धा आमचा मुंबईतला शुभारंभ आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी आमचे प्रयोग लागले आहेत. पण हे सगळे तुम्हाला आत्ता लक्षात राहणार नाही. त्यासाठी तुम्ही माझ्या शरद काकांच्या किंवा कोणाच्याही इंस्टाग्राम पेजवर जर गेलात नक्कीच. तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही त्याच्या सगळ्या तारखा टाकतोय, होय. आम्ही त्याच्या सगळे ऍड्स टाकतो आहोत. सो प्लीज ते पहा आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जे शक्य असेल
तर तुमच्या फॅमिलीसोबत, आणि मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर लग्न झालेलं असेल तर सासू सासऱ्यांसोबत, बरोबर. हां, नवऱ्यासोबत, हां. मुलांसोबत सगळ्यांना घेऊन या. आणि मला वाटतं एकत्र मजा तुम्हाला करता येईल नक्कीच. ते पाहिल्यावर. तर नक्कीच. नक्की या, मी वाट बघते. नक्कीच. नाही, तेच पुन्हा एकदा बोलतो की 2 तारखेला नाही जमणार, पण 3 तारखेला मुंबईमधल्या प्रयोगानंतर आम्ही भेटू. पुन्हा एकदा गप्पा मारू, तेव्हा खूप गोष्टी नव्याने कळतील. आता छोटीशी झलक बघितली, तेव्हा पूर्ण नाटक बघू. आधीचा संच आम्ही सुद्धा नाही बघितला. आम्ही फॉर्च्युनेट आहोत की तुमच्या निमित्ताने आम्हाला हा नवीन संच बघायला मिळतोय. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्ससोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.